अहमदाबादमध्ये मेघानी परिसरात एअर इंडियाच्या विमानाचा अपघात दुपारी 1:38 घडली. दुर्घटना अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या विमानाचा अपघात. अहमदाबाद विमान दुर्घटनेत एकूण 265 नागरिकांचा मृत्यू. विमानातील 241 प्रवाशांसह विमान कोसळलेल्या परिसरातील नागरिकांचा मृत्यू. प्रवासी विमानात 242 प्रवासी आणि कर्मचारी होते. त्यापैकी 169 भारतीय नागरिक, 53 ब्रिटिश नागरिक, 1 कॅनेडियन नागरिक आणि 7 पोर्तुगीज नागरिक होते. विमानात 242 नागरिक, 230 प्रवासी तर 2 पायलट आणि 10 क्रू मेंबर असल्याची डीजीसीएकडून माहिती समोर. पंतप्रधान मोदींकडून अहमदाबाद येथील विमान दुर्घटना स्थळाची पाहणी. दुर्घटनेत जखमी झालेल्या रुग्णांचीही केली विचारपूस. सिव्हिल रुग्णालयातील रुग्णांचीही केली विचारपूस. अपघातानंतर गृहमंत्री शहा यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याशी केली चर्चा. अपघाताची घेतली माहिती. विमान अपघातात बांसवाडा जिल्ह्यातील 5 जणांचं अख्खं कुटुंब उद्ध्वस्त. डॉक्टर भूमी व्यास पती मुलांसह लंडनला जात असताना दुर्घटना घडली. विमानात बसण्यापूर्वीचे सेल्फी व्हिडिओ समोर. अपघातानंतर काही वेळातच मदत कार्य सुरू. अपघात कसा झाला याबाबत तपास सुरू. मृतांच्या कुटुंबियांचा डीएनए घेण्याची प्रक्रिया सुरू. अपघातानंतर अमित शहांची प्रतिक्रिया. दुर्घटनाग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला. ब्लॅक बॉक्स मिळाल्यामुळे दुर्घटनेचं कारण समोर येणार. विश्लेषणासाठी ब्लॅक बॉक्स दिल्लीला पाठवला. दुसऱ्या ब्लॅक बॉक्सचा शोध सुरू. विमान अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांचं निधन. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष CR पाटील यांनी माध्यमांशी बोलताना या वृत्ताला दिला दुजोरा. माजी मुख्यमंत्री विजय रुपानींसाठी 1206 अंक सुदैवी आणि दुर्दैवीही ठरले. अंक सुदैवी असल्याची रुपानींची आयुष्यभर भावना. 1206 अंकाबद्दल रुपानी भरभरून बोलायचे. रुपानींच्या मित्रांनी आठवणी जागवल्या. गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेटीसाठी राजकीय नेत्यांसह कार्यकर्त्यांची मोठी रीघ. पंतप्रधानही देणार सांत्वनपर भेट. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी सिव्हिल रुग्णालयात विमान अपघातातील जखमींच्या प्रकृतीची विचारपूस केली. जखमींना सर्वोत्तम वैद्यकीय सुविधा देण्याचे निर्देश. अहमदाबाद विमान दुर्घटनेत पायलट सुमित सबरवालचा मृत्यू. सबरवाल कुटुंबावर दुःखाचा डोंगर. आमदार दिलीप लांडेंनी घेतली सबरवाल कुटुंबाची भेट. बदलापुरातील रहिवासी दीपक पाठकचा विमान दुर्घटनेत मृत्यू. दीपक पाठक एअर इंडियाचा क्रू मेंबर असल्याची माहिती. अहमदाबादमधील विमान दुर्घटनेबद्दल केंद्रीय नागरिक विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांनी दुःख व्यक्त केलं. सर्व विमान वाहतूक सेवा आणि आपत्कालीन प्रतिसाद संस्थांना जलद आणि समन्वित कारवाईचे दिले निर्देश. मृतांच्या कुटुंबियांना 1 कोटी रुपयांची मदत जाहीर. मृतांच्या कुटुंबियांना टाटा ग्रुपकडून मदत जाहीर. ट्विट करून टाटा सन्सचे अध्यक्ष N चंद्रशेखरन यांनी मदत केली जाहीर. दुर्घटनेनंतर शेअर मार्केटमध्ये मोठा भूकंप. टाटा ग्रुपचे शेअर कोसळले. टाटा समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण. विमान अपघातानंतर एअर इंडियाने एक हेल्पलाईन नंबर जारी केला आहे. 1800569144. एअर इंडियाचे तिकीट दर कमी. अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेनंतर तिकिटांचे दर कमी. ज्या इमारतीवर एअर इंडियाचं विमान कोसळलं ती इमारत इंटर्न डॉक्टरांसाठी वसतिगृह होती. मिळालेल्या माहितीनुसार येथे 50 ते 60 इंटर्न डॉक्टर होते. सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त. गुजरात सरकारकडून नातेवाईकांना अपील. नातेवाईकांनी डीएनए सॅम्पल रुग्णालयात जमा करावे. मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचणी महत्त्वाची. बोईंग कंपनीची तज्ज्ञांची टीम विमान अपघाताचा तपास करणार. एअर इंडियाचा अपघातग्रस्त विमान बोईंग कंपनी तज्ज्ञांची टीम भारतात पाठवणार. अपर्णा महाडिक सुनील तटकरेंचे नातेवाईक. अपर्णा महाडिक सुनील तटकरेंचे भाचे सून. विमानातील 1 क्रू मेंबर तटकरेंचे नातेवाईक. अहमदाबाद विमानतळ सुरू. दुपारी 4 वाजल्यानंतर विमानतळ सुरू करण्यात आले.
अहमदाबादमधील बीजे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर विमानाचा मागचा भाग कोसळला. अपघातात 3 MBBS विद्यार्थ्यांचा मृत्यू, 50 ते 60 विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती पैमा डॉक्टर्स असोसिएशनचे डॉक्टर रोहन कृष्णन यांनी दिली आहे. अहमदाबादवरून उड्डाण करण्यापूर्वी आपण त्याच फ्लाईटमध्ये होतो. आपण दिल्ली ते अहमदाबादवरून आलो होतो. त्या ठिकाणी विमानातल्या उपकरणात दोष होता आणि त्यासाठी एक व्हिडिओ बनवलाय. आकाश वत्सचं ट्विट. विमान अपघातात पंढरपुरातील ज्येष्ठ दाम्पत्याचा मृत्यू. महादेव पवार आणि पत्नी आशा पवार यांचा मृत्यू. मुलाला लंडनमध्ये भेटण्यासाठी निघालेल्या आई वडिलांचा मृत्यू. अपघातग्रस्त विमानामध्ये नागपूरची यशा कामदारचं लग्न अहमदाबादमधील मुढा कुटुंबात झाल्याची माहिती. विमानाच्या यादीत 74 क्रमांकावर यशा कामदारचं नाव. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या विमान अपघातावर दुःख व्यक्त केलं. ही एक हृदयविदारक दुर्घटना असल्याची भावना व्यक्त केली आहे. बोईंगच्या ड्रीमलायनर बद्दल तक्रारी असून विमान वापरू का देतो? DGCAने यावर कधीच कोणती कारवाई का केली नाही? राज ठाकरेंची सोशल मीडियावर पोस्ट. अहमदाबादमध्ये विमान अपघातावर काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची प्रतिक्रिया समोर. सरकारने लोकांना मदत करावी. काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते या घटनेमुळे बाधित झालेल्या लोकांना मदत करतील. या घटनेची चौकशी करावी अशी खरगेंची मागणी. अनेक ब्रिटिश नागरिकांना घेऊन जाणारे लंडनला जाणारे विमान अहमदाबादमध्ये कोसळले. अपघाताचे दृश्य अत्यंत भयानक. आपल्याला या प्रकरणाशी संबंधित सर्व माहिती देण्यात येते. प्रवाशांसह आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत आपल्या संवेदना आहेत. ब्रिटनचे पंतप्रधान केअर स्टारमर यांचं ट्विट. अहमदाबादमध्ये घडलेली घटना ही अतिशय दुःखद. आपण अनेक लोकांना गमावले आहेत. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले त्यांच्याबद्दल आम्ही आपल्या मनापासून संवेदना व्यक्त करतो. परराष्ट्र व्यवहार मंत्री S. जयशंकर यांनी व्यक्त केलं दुःख. गुजरातच्या अहमदाबाद येथे एअर इंडियाचं प्रवासी विमान कोसळल्याची घटना मन हेलावून टाकणारी. जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा हो. शरद पवार यांचं ट्विट. एअर इंडियाचा अपघात मन हेलावून टाकणारा. राहुल गांधी यांची प्रतिक्रिया. अहमदाबादमधील अपघाताच्या बातमीने मन दुखावलं. शाहरुख खान यांची Xवर पोस्ट. विमान दुर्घटनेत एक व्यक्ती जिवंत आढळल्याची माहिती. 11A या जागेवर बसलेला एक प्रवासी जिवंत सापडला. पोलीस आयुक्त GS मलिक यांची माहिती. जिवंत सापडलेल्या व्यक्तीवर मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू. रमेश विश्वकुमार असं जखमीचं नाव. नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांनी परिस्थितीची पाहणी केली. यावेळी अहमदाबादेत झालेल्या विमान अपघाताची चौकशी होणार असल्याची त्यांनी माहिती दिली. या संदर्भात पंतप्रधान मोदी यांच्यासोबत चर्चा झाली असंही त्यांनी म्हटलं आहे. बुलढाण्यात चोरीला गेलेल्या दुचाकीचा तब्बल 3 वर्षांनी शोध. 2 सराईत चोरट्यांना अटक. यवतमाळमध्ये बस स्थानकावर चोरी करणारे चोरटे पोलिसांच्या ताब्यात. आरोपींकडून 1.25 लाखांचा मुद्देमाल जप्त. सांगलीमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा. 60 जण ताब्यात. 22 दुचाकीसह जुगाराचे साहित्य जप्त. राज्यात पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला. कोल्हापूर सांगली जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी. राज्यात विजांसह मुसळधार पावसाचा येलो अलर्ट जारी. पुणे शहरासह जिल्ह्यात 4 दिवस येलो अलर्ट. आजपासून अनेक भागात जोरदार पावसाची शक्यता. वसई विरारमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास जोरदार पाऊस. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा. सिल्लोडमध्ये जोरदार वादळी वाऱ्यामुळे सर्वत्र धुळीचे साम्राज्य. वाशिममध्ये मंगळूर पीर कृषी उत्पन्न बाजार समितीतील अचानक कोसळलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या मालाचं नुकसान. व्यापाऱ्यांच्या माल ओट्यावर असल्याने उघड्यावर ठेवलेल्या शेतकऱ्यांच्या मालाचं नुकसान. नांदेडहून बिदरला जाणाऱ्या मार्गावर हाणेगाव ते कर्नाटक बॉर्डरपर्यंतच्या रस्त्यावर खड्डेच खड्डे. पावसाळ्यात रस्त्याला तळ्याचं स्वरूप. वाहन चालकांचा नागरिक रस्ता खड्डे न बुजवल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. जुन्नर माळशेज घाट परिसरात पावसाचं आगमन. शेतकऱ्यांची भात पिकाच्या रोपा लावण्याची लगबग सुरू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.